फडणवीस अजित पवारांची चूक दाखवा. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांना हे आव्हान दिलं. आमचं काही चुकलं असेल तर जरांगेंनी सांगावं. आम्ही काही बोललो तर जरांगे म्हणतात सुपारी मिळाली. अशा शब्दांमध्ये राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. तर ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची आहे तेच आमदार समाजाविरोधात बोलतात. मराठे आता तुम्हाला कसं सरळ करतात ते बघा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. काय झालं माहिती का, कुणी काय बोललं ह्याच्याकडनं सुपारी मिळाली त्याच्याकडनं मिळाली. आता आम्ही बोलावं का, मग आम्ही बोललं गेलं की राग येते. तुम्हाला कोणाची सुपारी मिळाली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये अशा टाळ्या टोप्यांच्या कशा वाजते ते खटा खटा राजेशबाई याच्या. आम्ही कुणाबद्दल काय जे चुकलं असेल त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. इथं चुकलाय कोण, एकनाथ शिंदे साहेबांची दाखवा, ते फडणवीसांची दाखवा, अजितदादाची दाखवा. चूक तर दाखवा ना, पण सांगा ना बाबा ही पुरावा आहे आणि ही चूक आहे, ह्यानी ही असं केलं, संपला विषय. तुम्ही गेल्यावर लय जण येतात म्हणून मीडिया गेली की लय दनादन इकडे लय मोठी येतात. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं, तेच सांगतात की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागलंय ना, आम्हाला दबाव असला तरी आम्ही नाही बोलणार जातीच्या विरोधात. कारण गरीबाचे लेकरं मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची, पहिल्यांदा पत्रा बी नव्हता त्याच्या घरावर, नंतर खूप श्रीमंत झाला, प्रॉपर्टी सांभाळायची, नेता आणि पक्ष सांभाळायचा, जात मेली तरी चालत. असेच लोक फक्त बोलते. कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही आंदोलनाचे उभा विरोधात, कोणचाच राहणार नाही. उलट वेळ येऊ द्या म्हणा, मराठ्यात तुम्हाला कसं सरळ करतात बघा, फक्त वेळ येऊ द्या.